या मालिकेच्या जबरदस्त एक प्रोमोमध्ये आता इकडे शिवनाथचं थोबाड फोडत रविराजांनी जो काही प्रेक्षकांनो खुलासा केलेला आहे तो खुलासा एकदम भयंकर आहे. म्हणजे एका अनपेक्षित वळणावर ती मालिका गेलेली आहे आणि आपल्याला न कळणारा एक सब्जेक्ट समोर आले. इतके शांत आणि गंभीर असणारे रविराज आता इकडे का बरं शिवनाथवरती चिडलेत, सदाशिववरती चिडून सदाशिवच्या चांगलीच थोबाडीत देत मैनावतीला सुद्धा आता चांगलंच फटकारलंय. नक्की या लोखंडे दाम्पत्यासमोर आता रविराजांनी असं काय केलंय आणि काय भूतकाळात दडलेली 3 सत्य समोर आणलेत पाहूया. आता मैनावती आणि सदाशिव हे घरामध्ये आता इतके काही फॅमिलियर झालेत की त्यांना आता या घरातून लांब जायचंच नाही आहे. पण कुठेतरी मनामध्ये दोघांच्याही भीती आहे की आपल्याला या घरातून जर का सत्य समोर आलं तर नक्कीच हकलून देऊ शकतील. कारण ही मुलगी जर का आपली नसेल तर काही खरंच नाही आहे. कारण आपली बबली आणि इतकी गुणी असूच शकत नाही आहे. आणि त्यामुळे ते दोघंजणं विचार करतात, नाही काहीतरी करून आता आपल्याला आपलं बस्तान इथे करायलाच पाहिजे. तोपर्यंत आता इकडे अर्जुनला इन्स्पेक्टर साहेबांचा कॉल आलेला असतो आणि इन्स्पेक्टर साहेब सांगतात की तुम्ही ज्या मुलीचा आम्हाला सावंत इन्स्पेक्टर ज्या मुलीचा शोध घ्यायला सांगितला होतात ना, तर त्या मुलीचा आम्ही शोध घेतलेला आहे. यावरती मग आता अर्जुन सांगतो, अहो इन्स्पेक्टर साहेब, आता खरं तर त्या मुलीचा शोध घेण्याची गरजच नाही आहे. कारण ना तिचे आता ती मुलगी म्हणजे माझी बायको आणि तिचे आई वडील सापडले. इन्स्पेक्टर म्हणतात, तुमची बायको आहे ती? यावरती जरा अर्जुन गडबडतो. का हो, काय झालं? यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, नाही मग तुम्ही एक काम करा, एकदा मला येऊन भेटा. कारण जी माहिती आम्हाला सापडली ना त्याच्यावरून काही गोष्टी जरा कॉम्प्लिकेटेड वाटत आहेत. यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, काही असेल तर मी तुम्हाला येऊन भेटतो. बरं, हे सगळं झाल्यावरती इकडे आता रविराजांना सुद्धा समजलेलं आहे की सायलीचे आई वडील आलेले आहेत. मग त्यानंतर इकडे आता रविराज आणि इकडे प्रतिमा हे सुद्धा निघालेले असताना जो आता प्रियाचा ओरिजिनल फोटो आहे तो फोटो घेऊन आता अर्जुन तिकडून निघालाय. पण आत्तापर्यंत प्रेक्षकांनो जो फोटो गाठोड्यात होता त्या फोटोच्या मागेच अशी एक हिंट दडलेली कुणाला सापडली नसते. इकडे गुलाबबाईला समजलेलं आहे की आता ही मुलगी म्हणजे सुभेदारांची सून झाली. नाही मला ह्या गोष्टीचा फायदा करून घेतला पाहिजे. त्याच वेळेला इकडे आता बरोबर लगेचच हवालदार फोन करतात, ते म्हणजे सावंत इन्स्पेक्टरना. काय झालं, तुम्ही अर्जुन सुभेदारला बोलवलंयत का? यावरती सावंत म्हणतात, हो, पण अहो ते तर सांगतायत की त्यांचे सासू सासरे सापडलेत. यावरती मग आता हवालदार म्हणतात, हो, पण तरीसुद्धा जी काही गोष्ट आहे ती तुम्ही त्यांना सांगून टाका, म्हणजे आपल्याकडून काही राहिलं असं नको. आता हा सगळा महिपतने केलेला डाव असतो. महिपतने आपल्या मुलीला ॲक्च्युली पळवलंय आणि आता बरोबररित्या ट्रॅप रचत त्यांनी इकडे आता हा बनाव रचलाय की लक्ष सगळं डायव्हर्ट व्हावं. इकडे आता सायली अर्जुनला सांगत आहे, अर्जुन सर, तुम्ही माझ्या आईबाबांना इकडे आणलेत. ही गोष्ट कितीही खरी असली ना तरी मला ना एक शंका आहे. यावरती अर्जुन म्हणतो, काय? आणि खरं तर अर्जुनला आता इन्स्पेक्टरना भेटायला जायचं असतं. अर्जुन म्हणतो, सायली, आपण आल्यावरती बोलूया का? कारण मला इन्स्पेक्टर साहेबांना भेटायला जायचं आहे. सायली म्हणते, का हो, इन्स्पेक्टर साहेबांनी तुम्हाला का बोलवलंय? यावरती अर्जुन सांगायला लागतो, अगं माहीत नाही, पण त्यांना ज्या वेळेला समजलं ना की म्हणजे तुझे आईवडील सापडलेत ते थोडेसे वियर्ड रिॲक्ट झाले. यावरती सायली म्हणते, मला पण ना असं वाटते की आपण त्यांना इथे ठेवून चूक केले का? अर्जुन म्हणतो, का गं, तुला असं का वाटलं? यावरती सायली सांगायला लागते, अर्जुन सर, म्हणजे ते ज्या पद्धतीने इथे वावरतायत ना मला नाही आवडत आहे. अर्जुन म्हणतो, म्हणजे? त्यावरती सायली सांगते, हे बघा कसं आहे, म्हणजे माझा स्वभावानुसार माझे आईवडील सुद्धा आता स्वाभिमानी असणं गरजेचं आहे ना. यावरती अर्जुन म्हणतो, शक्यच आहे ना, तुझे आईवडील तुझ्यासारखे स्वाभिमानी असतील. यावरती सायली म्हणते, मग ते इथे राहायला तयार झाले तर झाले, पण आता ते एक मागण्यासुद्धा करतात. यावरती अर्जुन म्हणतो, म्हणजे कसली मागणी केली त्यांनी? यावरती ती सांगते, म्हणजे आता ते मला सांगतायत की चांगले चुंगले कपडे हवेत आम्हाला इथे, आता या अशा कपड्यांच्यात कसं राहायचं, किंवा आता म्हणजे आम्हाला काही दागदागिने दिवाळीला हवेत. हे कसं काय असं बोलू शकतात? अर्जुन म्हणतो, अगं कसं आहे ना, हक्काच्या आपल्या मुलीकडे नाही मागणार तर कुणाकडे मागणार? तू इतका विचार नको करूस. काही झालं ना तरीसुद्धा मी आज त्यांच्यासाठी सगळं घेऊन येतो. सायली म्हणते, नाही, कसं आहे ना, काही झालं तरीसुद्धा मला हे पटणार नाही आहे. माझ्यासारख्या स्वाभिमानी मुलीला हे अजिबात आवडणार नाही
की आता माझ्या आईवडिलांनी माझ्या सासरी येऊन मागण्याची गोष्टी करावी? नाही नाही, मला मुळातच हे पटत नाही आहे की हे माझे आईवडील असे असू शकतील. अर्जुन म्हणतो, काय झालं, तुला याबद्दल काही शंका वाटते आहे का? असं म्हटल्यावरती ती सांगते, हो, इन्स्पेक्टर साहेब जे काही बोलतील ते आता तुम्ही मला येऊन सांगाल का अर्जुन सर? यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, ठीक आहे, मी तुला जे काही आहे ते जे काही इन्स्पेक्टर साहेब सांगतील ना खरं खरं ते तुम्ही मला येऊन सांगाल ना? अर्जुन म्हणतो, चिंता करू नकोस. आता अर्जुनला खूपच म्हणजे टेन्शन आलेलं आहे की काहीतरी गडबड झालेली आहे आणि म्हणूनच आता इकडे सायलीला आता म्हणजे तिला काहीतरी वाटतंय की आपल्याकडून काहीतरी चुकून आता झालेलं आहे किंवा आपल्या आईवडिलांनी चुकीचं केलं आहे. ठीक आहे, पण त्यांना तसं वाटणं की आपल्याकडे 4 दागिने असावे असं वाटणं स्वाभाविक आहे. पण ठीक आहे, सायलीला जर हे आवडत नसेल ना तर मी आता काही झालं तरीसुद्धा सायलीला या सगळ्यामध्ये आता जे सत्य आहे ते नक्कीच येऊन सांगेन, असं म्हणत आता अर्जुन आता ज्या वेळेला अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना भेटायला निघालंय त्याच वेळेला रविराज तिकडे आलेत आणि ते सांगतात, सावंत जे काही खरं खरं आहे ते सांगा. सावंत दाखवतात पुरावे, नुसते सांगत नाहीत आणि ते बघितल्यावरती अर्जुन आणि रविराज यांच्या पायाखालची जमीन हादरते. त्यावेळेला आता इकडे रविराजांना ते सांगायला लागतात, मुळातच तुम्हाला सांगू का, हे दाम्पत्य खोटारडं आहे. अर्जुन म्हणतो, म्हणजे? यावरती आता इकडे अर्जुन हे बोलल्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुम्हाला माहिती आहे हे पुरावे बघा. या पुराव्याच्या मध्ये आता यांच्या एकूण मुली होत्या 5, यातल्या जवळजवळ 3 मुलींना यांनी विकलंय. म्हणजे आपण एकीच्या बद्दल समजू शकतो, पण तुमच्या लक्षात येतंय का, 1-2 नाही तर तब्बल 3 मुली. तुम्हाला समजतंय? यावरती आता हे सगळं खूपच धक्कादायक असतं. रविराज म्हणतात, काय बोलताय तुम्ही? आणि ही तर मुलगी त्यांची हरवली असं ते म्हणतायत ना? यावरती मग आता इन्स्पेक्टर साहेब सांगतायत, तुम्ही त्यांना सांगा, तुम्ही त्यांना विचारा ना की त्यांची मुलगी कशी हरवली, काय हरवली, मग ते तुम्हाला सगळं सत्य सांगतील ना? रविराज म्हणतात, हे तर खूपच मोठं क्राईम आहे आणि सायलीसारख्या मुलीला त्यांनी विकलं, हे तर खूपच विचित्र आहे. म्हणजे आता मी तर कुणालाही सोडणार नाही, असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागतो रविराज सांगायला लागतात, ठीक आहे, मी त्यांची आज भेट घेतो. अर्जुन म्हणतो, सिनियर, पण हे सगळं खरं असेल का? रविराज म्हणतात, हे बघ, तू पण एक वकील आहेस, मी पण एक वकील आहे आणि आता ज्या वेळेला 2 वकील एकत्र येतील तर कोणतंही सत्य शोधायला किती वेळ लागणार आहे तू सांग मला. त्यामुळे काहीही झालं ना तरी आता या लोक तुमच्या घरात असणं हे पण धोकादायकच आहे ना. म्हणून आता मी काय सांगतो ते ऐक. आपल्याला या सगळ्यामध्ये आता सायलीला न्याय मिळवून द्यायचा आहे. तिच्यासोबत अन्याय झालाय. ज्या आईवडिलांना आता ती नको होती ते आता इथे असणं. यावरती अर्जुन म्हणतो, खरं सांगू का सिनियर, तर आज मला सायली बोलत सुद्धा होती की म्हणजे आपण ह्यांना इथे नको ठेवूया का, कारण ज्या पद्धतीचं माझं वागणं आहे तसं त्यांचं वागणं मला वाटत नाही. त्यावरती अर्जुनला रविराज म्हणतात, हे बघ, तू चिंता करू नकोस, काही झालं ना तरीसुद्धा सायलीला सांग की मी तुझ्यासोबत आहे, आपण काय आहे ते सत्य शोधूया. असं म्हटल्यावरती ते म्हणतात, पण आधी बोलू नकोस, आपण काय करूया माहिती आहे का, आपण सध्या आता 2 वकिलांची जी काही ताकद आहे ना ती ताकद आपण त्यांना दाखवून द्यायची. असं म्हणत रविराज आता खूप पेटून उठतात, कारण रविराजांनी सायलीला आपली मुलगीच प्रेक्षकांनो मानलेलं असतं आणि त्यामुळे त्यांना आता खूप राग आलेला असतो आणि आता त्यामुळे ते आता लगेचच चिडून उठतात आणि ते आता लगेचच इकडे चौकशी करण्यासाठी सदाशिव आणि मैनावती या दोघांकडे आलेले आहेत. पण आता रविराज खूप मोठी युक्ती करतात. आता रविराज आल्यावरती ते सांगतात, अच्छा, म्हणजे तुम्ही सायलीचे आई वडील का? यावरती ते म्हणतात, हो हो साहेब, पण तुम्ही? यावरती आता इकडे रविराज सांगायला लागतात, नाही म्हणजे मी इथला सदस्यच आहे खरं तर, पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे सायली गायब कशी झाली होती? यावरती आता मैनावती कहाणी सांगायला लागते. मैनावती सांगते, 5 वर्षाची माझी मुलगी होती, आम्ही दुकानात काय काम करत होतो तेव्हा एका बाईने तिला पळवून नेली. त्यावरती मग आता सदाशिव म्हणतो, हो हो, आणि ती गेल्यापासून आम्हाला अन्नपाणी काही गोड लागतच नव्हतं. यावरती रविराज म्हणतात, अच्छा, मग मला तुम्ही एक गोष्ट सांगा की मग त्या बाईचा शोध घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला नाहीत का? यावरती ती सांगते, किती प्रयत्न केला? रविराज म्हणतात, कोणत्या पोलीस स्टेशनला तुम्ही कंप्लेंट नोंदवलीत? यावरती ती थोडीशी सटपटते आणि त्यानंतर मग आता, नाही साहेब, अहो कशाला एवढं उकरत बसलायत तुम्ही?
आणि आता ती सांगायला लागते, अहो जाऊ द्या ना. यावरती रविराज म्हणतात, अहो वकील आहे मी, जाऊ द्या कसं, म्हणजे ही तुमची मुलगी आहे की नाही याचा मला आता प्रश्नच पडलेला आहे ना. यावरती ती म्हणते, नाही नाही अहो ही आमची मुलगीच आहे. त्यावरती मग आता ते सांगतात, नाही म्हणूनच मला संशय आहे की ही तुमची मुलगी नाही आहे. यावरती आता इकडे ती म्हणते, नाही नाही साहेब काय बोलताय तुम्ही, काहीतरी चुकी बोलताय, म्हणजे ही आमचीच मुलगी आहे. यावरती ते म्हणतात, तेच तर, म्हणून तुम्ही सांगा की तुम्ही कुठे कंप्लेंट नोंदवली होती, काय केलं होतं. मला तर वाटते ना की म्हणजे मी ह्या मुलीची हे काढली, बबली ना हिचं नाव, तर हिला बबलीला आता इकडे पकडण्यात आलं होतं. आणि ते म्हणजे कसं आहे माहिती आहे का, तिला ना तिच्या आईवडिलांनी विकलं होतं. मग तुमची तर मुलगी तुम्ही हरवली असं म्हणताय. मग जर का हे सगळं असेल तर आता म्हणजे तुमची मुलगी ही नाही आहे ना, कळतंय का तुम्हाला, कारण हिला तर त्या गुलाबबाईंकडे विकण्यात आलं होतं ना, मग ही तुमची मुलगी कशी काय असू शकते. यावरती आता मात्र इकडे विचार करायला लागतात ही दोघं जणं आणि एकमेकांकडे पाहत म्हणतात, म्हणजे काय काय आता जर ही आपली पोरगी नाही तर. त्यावरती ती सांगते, मग खरं सांगून टाकूया काय. यावर तो म्हणतो, सांगा. यावरती ती सांगते, नाही हो साहेब, खरं सांगायचं तर बरोबर बोलताय तुम्ही, ही आमचीच बबली आहे. कारण ना 5 वर्षाची असतानाही माझ्या 5 मुली, एकूण 5 मुली, या 5 मुलींच्या मध्ये आता आम्हाला एक छोटासा तो आमचा धंदा, तो म्हणजे आता ह्या आमच्या कसला तर आमचं टेलरिंगचा, त्यात कुठे भागतंय का आमचं, सांगा बरं. या सगळ्यामध्ये आमचं भागत नसल्या कारणाने मग आम्हाला हे करायला लागलं. म्हणजे काही झालं तरीसुद्धा आमच्याकडे काही पर्यायच नव्हता ना, पर्याय नव्हता आणि त्यामुळे आम्ही आता आमच्या एका मुलीला विकलं. रविराज म्हणतात, म्हणजे या छोट्या मुलीला तुम्ही एकूण 3 मुलांना विकलेत. यावरती म्हणते, नाही नाही. रविराज म्हणतात, बाद झालं हे सगळा खोटारडे. असे आईवडील सायलीला नाही मिळाले ना तरीसुद्धा चालेल. खरं सांगायचं तर आता सायलीला सुद्धा तुमची ही वागणी अजिबात आवडत नाही आहेत. काही झालं तरीसुद्धा मी सायलीच्या बाबतीत चुकीचं काही होऊ देणार नाही आहे. ज्या वेळेला आता मला समजलं की सायलीसारख्या मुलीला तुम्ही आता इकडे विकलत, त्यावेळेला तुमचा इतका राग आला मला की तुम्हाला तिथेच थोबाडीत द्यावी अशी मला वाटली. पण मी सायलीचे आईवडील म्हणून गप्प. यावरती सदाशिव म्हणतो, ओ साहेब तुम्ही आता कशाला मध्ये पडताय, आमची मुलगी आहे ना ती, आमच्या मुलीचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. यावरती चिडलेले रविराज, तुमची मुलगी नाही आहे ती, तुमची मुलगी असती तर तुम्ही तिला विकलंच नसतं असं म्हणत खाटकन थोबाड फोडत इकडे आता बरोबररित्या त्यांनी आता सदाशिवला थोबाडीत दिलेला आहे. सायलीसारख्या मुलीला विकणारा निष्ठुर बाप हा तिच्या आयुष्यात मी कधीच येऊ देणार नाही आहे आणि सायलीसुद्धा अशा बापाला कधीही माफ करेल असं मला वाटत नाही आहे. समजतंय, आत्ताच्या आत्ता या घरातून चालते व्हा. असं म्हणत रविराजांनी आता भूतकाळातली 3 सत्य, एक तर आता सायलीला विकले, दुसरं म्हणजे 1 नाही 2 नाही तर 3 मुलींना विकले, परत तिसरं म्हणजे आता खोटं बोलून या घरात राहत आहेत. पण आता 4थं सत्य समोर येणं बाकी आहे आणि 4थं सत्य हेच आहे की आता सायली मुळातच तन्वी नाही. पण रविराजांनी एक चांगलं केलं प्रेक्षकांनो, की त्यांनी सदाशिव आणि मैनावती या आता कटकारस्थानी जोडप्याला सायलीच्या आयुष्यातून तर लांब टाकलंय, पण पुढे जाऊन आता इकडे हे जोडपं सायलीच्या श्रीमंतीला भुलून पुन्हा सायलीकडे येणार आहे आणि त्यावेळेला 4थं सत्य समोर आणणार आहेत रविराज. आता हे 4थं सत्य रविराज कसं समोर आणणार जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा. लवकरच असेच अपकमिंग ट्विस्टचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतच राहणार आहेत.